नमस्कार, मी अश्विनी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आलेली आहे दादर वेस्ट मार्केटला दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी। तर चला मीही करते आणि तुम्हालाही दाखवते की दादर वेस्टला कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला रिजनेबल मिळणार आहेत। आणि एकच जागी आपण वस्तू खरेदी नाही करणार आहोत, सगळं फिरणार आहोत एक एक करून। आणि तुम्हाला जर वाटत असेल मला दिवाळीचं काय गिफ्ट द्यावंसं तर तुम्ही मला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे। आणि व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर प्लीज बघा, कारण मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। तर हे बघा दादर वेस्ट स्टेशन आहे, दादर स्टेशन वेस्टला। तर हे बघा, आता मी तुम्हाला महिलांचं पहिले आधी लक्ष जातं तर ते आधी ज्वेलरीकडेच। तर माझंही तसंच झालं। तर मीही छानपैकी इथे ज्वेलरीचा स्टॉल लागलेला होता, तिथे तुम्हाला ज्वेलरी दाखवते। तर इथे बघा, हे जे आहेत ना नवीन, तर ते कानात घालायचे आलेले आहेत। आणि हे जे आहेत ना चंद्राच्या आकाराचे, ते आपण बघा ब्रायडल वगैरे मेकअप करण्यासाठी जोड्यात लावतात ते। तर हे होतं थोडं, एक तो 80ला सांगत होता म्हणून खूप कॉस्टली वाटलं मला। आणि हे बघा आता खूप ट्रेंडमध्ये आलं आहे कानातला, आणि त्याला वेल पण आलेले आहेत। त्यानंतर हे बघा, मला खूप ही या गोष्ट आवडली, म्हणजे बुगडी टाईप पण होतं आणि इयरिंग विथ इयरिंगही आपण घालू शकतो। हे खालचं टोक आहे ना, ते आपल्या कानात घालायचं खालच्या भागात, आणि हे जे आहेत ना तो मधला कानाचा गॅप असतो ना तो भरून काढणार। हे बघा, व्हरायटी खूप छान छान होती। हे साईडला मोराचं होतं आणि हे चंद्राचं आकाराचं होतं। तर बघा किती छान प्रकारचे इथे हे कानातले आहेत। आणि हे बघा ब्रोच आहे, हे नथीचं ब्रोच आपण ब्रायडल वगैरेला लावतो तशीच आहे। त्यानंतर इथे बघा नथी पण खूप छान आहेत आणि हिला जुड्याला लावतात ते। हे बघा, लहान मोठ्या साईजचं मिळून जाणार होतं तुम्हाला, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत साईजचं इथे अवेलेबल होतं। हे बघा किती व्हरायटी होत्या इथे। आणि हा बघा चंद्र होता छानसा, तर तोही तो कॉस्टलीच सांगत होता, म्हणजे दुकानापेक्षा थोडे कॉस्टलीच सांगत होता। पण व्हरायटी मी तुम्हाला दाखवते यासाठी की बाजारात किती प्रकारच्या व्हरायटी येतात आता नेकलेसमध्ये, इयरिंगमध्ये। जसं जसं ह्या वर्षी वेगळं, त्या वर्षी वेगळं, प्रत्येक वर्षी असं नवीन नवीन फॅशन बदलत राहते। तर एक एक करून मी तुम्हाला दाखवते की किती छान वस्तू आता बाजारात विकत येतात। आधी आमच्या वेळेला एवढ्या लहान होतो तेव्हा एवढ्या छान छान वस्तू नव्हत्या, आणि मेन म्हणजे व्हरायटी नव्हती। तर असो, तर इथे बघा एक एक करून तुम्हाला नथीचे डिझाईन पण दाखवते। हे साध्या दाखवल्या मी डब्यामधल्या, आणि ह्या होत्या त्या 120 का 150ला म्हणत होता तो। छान होत्या, खूप सुंदर होत्या। आता अशाच नथी वापरल्या जातात। तर तुम्ही दादर वेस्टला आले तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या। हे बघा, ही पण एक होती, छान होती। ज्यांचं असं चेहरा मोठा असेल ना त्यांना तर खूपच छान दिसेल। छोटा चेहरा असेल त्याला पण खूप छान दिसेल, पण मोठा असेल ना तर त्यालाही खूप छान दिसेल ही नथ। आणि इकडे होत्या त्या बुगड्या होतात। बुगड्या आय थिंक तुम्हाला समजतं की नाही ते मला नाही माहिती, म्हणजे कानाच्या वरचा जो भाग असतो ना त्याला तिथे असं हँग करतात, त्याला लटकवतात।
खूप छान आणि खूप छान त्याच्यामध्येही व्हरायटी होती. आणि ह्या ज्या नथी होत्या ना त्या 50ला होत्या आय थिंक. आणि हे बघा बाजूबंद, त्याला आपण चोकर म्हणूनही वापरू शकतो. आणि त्या दादांना मी दाखवलं, हे दाखवा मंगळसूत्र विथ चोकर, ट्रेडिशनल आणि वेस्टर्नचं असं कॉम्बिनेशन छान होतं. हे बघा आवडलं म्हणून त्यांना सहज मी सांगितलं की दाखवा म्हणून. त्यानंतर लहान मुलांच्या कपड्यामध्ये पण खूप छान अशा व्हरायटी होत्या. 200ला सेट होता. तर एक एक करून मी तुम्हाला दाखवते. छान होते. मुलांचे होते, हे गर्ल्सचे नव्हते. त्यानंतर त्याच्याच शेजारी आता बघा दिवाळी येते तर पावलं, शुभलाभ, दिवे आणि हे बघा प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईनचे दिवे आलेले आहेत. तर किती छान दिवे आलेले ते बघा. हे 100ला एक म्हणत होता तो, खूप महाग सांगत होता. दुसऱ्या ठिकाणी विचारलं तर 50ला होता आय थिंक. खूप सांगत होता तो महाग. हे बघा हे ते कवड्यांच्या म्हणजे कवड्याची डिझाईन होती, कवड्या लावलेल्या होत्या. मी दरवर्षी म्हणते की मी दिवे नाही घेणार, मागच्या वर्षी घेतलेलेच ते वापरेल, पण असं होत नाही. दरवर्षी वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या व्हरायटी येतात ना, तर मला म्हणजे मी घेतेच. तर एवढ्या नवीन नवीन डिझाईन आपल्यासमोर आल्या तर आपण घेणारच ना. तर बघा किती सुंदर सुंदर दरवर्षी वेगवेगळ्या डिझाईन येतात. मागच्या वर्षी मी घेतलेल्या तर त्याही सुंदरच होत्या, पण अजून आता ह्या सुंदर आलेल्या आहेत. तर तेही तुम्हाला दाखवते. हे बघा हत्ती होता, तर त्याच्यावर असं आपण जे वॅक्सचे दिवे असतात ना ते लावायचे. हे बघा हा तर खूपच सुंदर होता, मोठा होता आणि त्याला वर्कही केलेलं होतं छानपैकी. आणि हे बघा मुलींचे ड्रेस होते ह्या स्टॉलवर. मागे जो स्टॉल दाखवला तिथे फक्त बॉईजचं होतं, इथे गर्ल्स मुलींचं मिळणार होतं. तर छोट्यापासून 10 वर्षापर्यंतच्या मुलींचे इथे छानसे कपडे होते. हे बघा किती छान छान टॉप होते, खूप सुंदर होते. आणि त्याच्याच अपोजिट साईडला मोठ्या मुलींचे म्हणजे 18+ इयरच्या मुलींचे छान असे शरारा, पंजाबी ड्रेस, घागरे असे होते. नम्रता द फॅशन पॉईंट तिथे दुकान होतं, त्याच्याच समोर हा स्टॉल लागलेला होता. आणि त्याच्याच खाली एक स्टॉल होता, तोही छान होता ज्वेलरीचा. तर हे बघा किती छान होते, हे कपडे पण खूप छान होते. त्यानंतर खालीच एक स्टॉल होता. जसं आपण आता ब्रायडल असतात ना, त्या जे ज्वेलरी घालतात म्हणजे नवरी जे ज्वेलरी घालते लग्नासाठी किंवा तिच्या हळदीला नंतर साखरपुड्याला, तर असे नेकलेस होते, खूप छान होते. 400 यांची किंमत होती. 400ला सांगत होता तो, 400 450ला. ह्याच्यातही खूप प्रकार होते, खूप छान होते. तर एक एक करून तुम्हाला मी सगळं आज बाजार फिरवणार आहे. तर कृपया करून प्लीज व्हिडिओ स्किप नाही करायचा, आपल्याला पूर्ण बघायचा आहे. आणि हे बघा इथे तर मातीचे दिवे, आपण लहानपणापासून मातीचेच दिवे वापरतो. पण आता कसं आहे, फॅशन बदलते, युग बदलतं, म्हणून आपण दिवेही वेगवेगळे प्रकारचे घेतो. पण आता कसं आहे, मातीचे दिवे कोणी घेत नाही, त्यामुळे मग तेच आता वर्क करून छानपैकी सुंदर करून त्यांना रंगरंगोटी करून बाजारात आता विकले जातात. हे बघा किती हे मातीचे दिवे आहेत असं कोणी म्हणणारच नाही, एवढे छान होते. बघा हे पण दाखवते तुम्हाला, खूपच छान. एका प्लेटला असे 4-4, 5-5 दिवे त्यांनी चिपकवले होते. आणि हा बघा खाली असं प्लेटप्रमाणे होता आणि वरती तो दिवा होता, खूप सुंदर होता दिवा. इथे 5 रुपयापासून दिवे सुरू होते. त्यानंतर ही जी लाईन आहे ना, विसावा हॉटेलची ही लाईन होती, जी मी तुम्हाला आतापर्यंत दाखवत होती. ती विसावा हॉटेलचं एकदम स्ट्रेट. आणि त्या साईडला स्टेशन आहे आणि इकडे साईडला जे आहे ना ते हनुमान मंदिर आहे. तर हनुमान मंदिरच्याच आपण विसावा हॉटेलच्याच कॉर्नरला तिथे एक फुलमाळावाला बसलेला होता, जे साईडला माळा वगैरे लावतो, तोरण वगैरे लावतो. खूप सुंदर होते त्याच्याकडेही, खूप छान होते. 101 तोरण आणि माळा होत्या त्याच्याकडे पण छान होत्या. तर म्हटलं तुम्हालाही दाखवू. बघा एक एक करून खूप सुंदर होत्या. आणि दिवाळी असल्यामुळे आता खूपच व्हरायटी येते. आधीच्या काळी कसं होतं, आधीच्या काळी एवढं व्हरायटी नसायची, आता लोक खूप शॉपिंग करतात. तर हे बघा खूप छान होती माळा आणि हे तोरण होतं.
हे पण छान होतं. मला यावर्षी आहे ना लोकराचं तोरण लावायचं नव्हतं, म्हणून मी यावर्षी असं काहीतरी वेगळं बघत होती की गोंड्यांच्या फुलांसारखं असं वाटेल, झेंडूच्या फुलांसारखंच तोरण असं लावेल मी, असं मी थीम माझ्या डोक्यात होती. त्यानंतर हे बघा आकाशकंदील. मी तुम्हाला नवरात्रीच्या व्हिडिओमध्येही म्हणजे मी शॉपिंग करायला आली होती, तर ह्याच शॉपचा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला होता. आणि बॅड लक मी तुम्हाला सांगितलं होतं की आधीच तुम्ही शॉपिंग करून घेत जा, आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं. मी जेव्हा घ्यायला गेली तेव्हा मला जो आकाशकंदील हवा होता तो मला मिळाला नाही. म्हणजे होते ते, पण तो खूप कॉस्टली सांगत होता, कारण भावही खूप वाढले होते. आता दिवाळी असल्यामुळे तो खूप सांगत होता. जे 400ला मला तेव्हा सांगितलं त्याने, आता डायरेक्ट तो 650ला सांगत होता. आणि हा तर तो 850ला सांगत होता. त्यावेळी तो 650 का 700ला बोललेला, पण मग त्यांनी 200-200 300-300 रुपये वाढवले, त्यामुळे मला काही रिजनेबल वाटला नाही. तर प्रत्येक गोष्ट असं असतं ना, आपल्या मनासारखं होईल असं नाहीच ना. तर मी काही घेतला नाही. पण बघू आता, बजेटमध्ये बसला तर दिवाळी थोडी 4-5 दिवस अजून लांब आहे. जर दिवाळीला मिळाला तर चांगलंच. आणि हे बघा किती रंगीबिरंगी लाईट होती, छान होते, व्हरायटी खूप होती. बघा इथे पांढऱ्या कलरच्या होत्या, इकडे थोड्या मोठ्या, त्याच्याहून थोड्या मोठ्या, आणि दीपावली म्हणून असं बोर्ड पण होता. आता ही जी लाईन आहे ना, ही त्याच्याच बाजूची लाईन आहे, म्हणजे नक्षत्र मॉल, दादर वेस्टला नक्षत्र मॉल ही लाईन आहे ही. तर इथे बघा दिसत असेल तुम्हाला, मी झूम करून दाखवते. नक्षत्र मॉल, हे बघा मंगलम, हे बघा नक्षत्र मॉल आहे. तर आता मी तुम्हाला ही लाईन दाखवणार आहे. ह्या लाईनमध्ये मी काय काय तुम्हाला घ्यायच्यासारख्या वस्तू आहेत ते दाखवणार आहेत. तर चला. तर इथे पण कपडे आणि लहान मुलांचे कपड्यांचे शॉप खूप सुंदर आहे. हे बघा आकाशकंदील ते खूप छान होते इथे, तर मला अशामध्ये नाही घ्यायचे होते. तर हे बघा पोटली टाईप, आता आपण जसं लग्नाला जातो, कोणाच्या पार्टीला जातो, तर हे बघा असं पोटली टाईप पर्स होती माझ्याकडे आहे. म्हणजे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला मला एका महिलांनी गिफ्ट दिली होती, त्यामुळे मी तुम्हाला सहज म्हणून ही दाखवते की किती छान वाटते असं लग्न वगैरे प्रोग्रामला गेल्यावर. व्हरायटी दुसऱ्या पण खूप होत्या, त्याच नव्हत्या. नंतर इतके आहे ना, क्लच पण खूप छान होते. हे पोटली टाईप पण होत्या, व्ही आकाराच्या शेपच्या पण होत्या. त्यानंतर मी साईडला आलेले. आता बघा हे आताच्या काळात कोणाला रांगोळी काढायला वेळ नसतो किंवा जमत नाही, तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या प्लेट आहे ना, त्याच्यामध्ये आपण रंग भरू शकतो आपल्या आवडीनुसार. त्यानंतर इथे साचे होते छान असे. आणि इकडे बघा हे डब्या वगैरे, आता आपण हाताने कोणी कलर करत नाही, त्या डब्यानेच कलर करतो. त्यानंतर इथे बघा ही जी प्लेट, ज्या साचे आहेत, डायरेक्टली रांगोळी त्याच्यावर टाकायची आणि डिझाईन आपल्याला रेडीमेड येऊन जाते. त्याच्यानंतर इथे भरपूर असे कलर वगैरे होते आणि साचेही खूप सुंदर सुंदर होते, ते मग तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर इथे मी रंगही घेतले, रांगोळ्या, आणि हे बघा साचे. तर कमळाचा साचा मला खूप आवडला, खूप सुंदर होता. म्हणजे खाली आपण रंग मारला पिंक कलरचा आणि ग्रीन कलरचा, आणि डायरेक्ट आपण पांढऱ्या रंगाची रांगोळी आपण वरतून केली ना तर काम होऊन जाईल. आणि ते बघा समईच्या आकाराचा सुद्धा इथे छापा होता, खूप छान होता. त्यानंतर बघा इथे पण होता तो साईडला. आणि एक अजून दिवे असतात, आता दिवाळी आहे तर दिवांची सुद्धा रांगोळी काढतात, त्यामुळे हाही साचा इथे होता, खूप छान होतं. आणि फायनली त्यानंतर मला एक दुकान सापडलं जिथे मला माझ्या आवडीनुसार वस्तू मिळाल्या आणि मी घेतली, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण फायनली मला इथे ह्या शॉपवर माझ्या आवडीचं वस्तू मिळाली, ती मी घेतली. तर इथे बघा सुंदरसं, आणि त्यांनी थोडं कमीही केले, बाकीचे कमी करत नव्हते पण त्यांनी थोडंसं कमी केलं मला. तर आकाश हॉटेल आहे ना, नक्षत्र मॉलच्याच पुढे आकाश हॉटेल आहे, त्याच्याच टर्नला ही गल्ली आहे. तर इथे खूप छान प्रकारे व्हरायटी बघायला मिळते आपल्याला तोरणाचे. बघा इथे असं तोरण होतं, एक स्वस्तिकचं होतं पिंक कलरचं. म्हणजे आता कसं फुलांच्या आकाराचे, फुलांसारखेच तोरण येतात, तर मला यावेळेस हीच थीम करायची होती, म्हणून मला माझ्या डोक्यात होतं की नाही, मला यावेळेस असंच तोरण घ्यायचं. अरे बघा स्वस्तिकचं किती छान होतं तोरण, प्रत्येक असं आकाराचं होतं. आता फुलं वगैरे लगेच हे होतात, त्यामुळे
हे तोरण घेतलेलं बेस्ट. त्यानंतर मला भूक लागली थोडीशी म्हणून मी पाणीपुरी खाल्ली, थोडी पेटपूजा केली थोडीशी आणि त्यानंतर पुढे निघाली. तर आता ही आहे कबूतरखान्याची लाईन. तर इकडे आहे ते हनुमान मंदिर आणि हे आहे कबूतरखाना, म्हणजे तो आता वादामुळे चर्चेत आहे, तुम्हाला जसं माहितीच आहे. म्हणून आता ते कबूतरखाना बंद केलेला आहे, शेडने सगळं झाकलेलं आहे त्यांनी. आता ही लाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. ते इथं बघा खूप सारे कपडे वगैरे इथे विकायला होते, खालीच खूप बसले होते आणि गर्दी बापरे. हे बघा तुम्हाला गर्दी दाखवते, अक्षरशः एवढी गर्दी होती ना, पाय ठेवायला जागा नव्हती. म्हणून मी तुम्हाला सांगते, जे आपल्याला घ्यायचं असेल तर ते तुम्ही दिवाळीच्या अगोदरच घ्या, 15 दिवस अगोदर. आणि आज संडे असल्यामुळे तर एवढी गर्दी होती ना बापरे, खूपच. त्यानंतर हे बघा स्टिकर होते छानसे, थर्मोकॉलचे स्टिकर होते. इथे ही समईच्या आकाराचे आहेत, समईचा जसा आकार असतो ना तसं हे स्टिकर होतं. मोठे छोटे दिवे होते, एक एक करून मी तुम्हाला दाखवते बघा. आणि हे बघा हॅपी दिवाळी, खूप छान होते स्टिकर पण. जेवढं आपलं मोठं घर असेल ना तेवढंच छान दिसेल. आणि शेवटी तुम्हाला माहितीच आहे माझा वीक पॉईंट, तर शेवटी मी आली फुलांकडे. मला घ्यायचेच असतात फुलं. तर जेव्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तेव्हाचीच शॉपिंग केलेली, तर आत्तापर्यंत मला ती फुलं पुरलेली, पूर्ण नवरात्री गेली. तर इथे बघा खूप छान असे शेवंतीचे फुलं होते. मी 3 प्रकारची फुलं घेते, एक येल्लो, व्हाईट आणि एक असे पर्पल कलरचे. बघा त्या साईडला दिसत असेल तुम्हाला, ते असे तिघे फुलं घेतले. आणि जाताना मला एक खूप गोष्ट आवडली ह्या डॉक्टरांची. बघा आज 12 ऑक्टोबर होता आणि लसिक म्हणजे डोस होता, पोलिओ डोस. तर बघा इथे हे डॉक्टर होते की ज्यांना डोस मिळणार नाही आजच्या दिवशी त्यांनाही ते देत होते. मला एवढं सुंदर आणि छान वाटलेलं की डॉक्टर कुठेही असो आपलं कर्तव्य हे पूर्णच करतात. म्हणून मी म्हटलं एक थोडंसं शूट तुम्हालाही दाखवू की कसं असतं. आपल्याला आरोग्य ठेवण्यासाठी ते आपल्याला किती एफर्ट्स घेतात. तर मी आली लगेच घरी. तर घरी तुम्हाला आता दाखवते मी कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्या. हे बघा शुभलाभ घेतलं, हे पण मला रिजनेबल पडलं. 90 रुपयाला एवढ्या गोष्टी पडल्या मला, फक्त हे स्टिकर वगैरे. त्याच्यात 2 पावलंही होती. आणि हे बघा हत्तीही मी 2 घेतले, खूप छान होते आणि ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. आणि त्यानंतर हे बघा याच्यामध्ये वॅक्सचे दिवे ठेवायचे आणि चमकतात हे. आणि हे बघा हे मी तुम्हाला दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये. तर हे मी साचा घेतलेला आणि ह्या घेतल्या मी माळा. आता मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवणार नाही, कारण दिवाळी मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि ही आपली ओरिजिनल फुलं. तर मी तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखवणारच आहे. ही फुलं मी सेट व्यवस्थित आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि जे साईडला माळा आहेत ना त्या मी दरवाजाला दिवाळीला वगैरे लावणार आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. तर अशी होती माझी दिवाळीची शॉपिंग. तर तुम्हीही नक्की जरूर करा. दादर वेस्टला असेल तर तुमच्या इथे कोणतं गाव असेल तिथे करा. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे प्लीज सबस्क्राईब नक्की करा, तेच मला दिवाळीचं गिफ्ट असेल. आणि असेच दिवाळीला तुम्ही शॉपिंग करा, हेल्दी राहा, काळजी घ्या. ओके बाय.